ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी दिल्लीतून ज्योतिषाला वडूज पोलिसांनी केली अटक। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी वडूज पोलिसांनी दिल्लीतील अशोक शर्मा नावाच्या ज्योतिषाला अटक केली आहे। तो दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात राहिला होता आणि तोच खंडणी मागणाऱ्या संबंधित महिलेला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता असेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता पत्रकारांना माहिती मिळाली। वडूज पोलिसांच्या पथकाने दिल्लीत जाऊन ही कारवाई केली आहे। हा ज्योतिषी संबंधित प्रकरणातील खंडणी स्वीकारल्याबद्दल गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या महिलेला मार्गदर्शन करत होता अशी थेट कबुलीही ज्योतिषाने दिली आहे। मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या आरोप प्रकरणी संबंधित महिला शिवसेनेच्या अनिल सुभेदार आणि तुषार खरात यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। वडूज पोलिसांनी दिल्लीतील ज्योतिषी अशोक शर्मा याला अटक केल्यानंतर खंडणी मागणाऱ्या संबंधित महिलेला तो वेळोवेळी मार्गदर्शन करत होता असेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। संबंधित महिलेने आपल्या सांगण्यावरूनच मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती असे अशोक शर्मा यांनी सांगितले आहे। विशेष बाब म्हणजे 1 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील काही हिस्सा त्याला देण्याचे ठरले होते अशी माहितीही पोलीस तपासातून पुढे आली आहे। कोरेगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 3810 लाभार्थी 5 ब्रास मोफत वाळूपासून वंचित कुमठे येथील सरपंच संतोष चव्हाण यांचे प्रशासनाला निवेदन। कोरेगाव तालुक्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे 3409 जुने लाभार्थी आणि 401 नवीन लाभार्थी यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाली आहेत। राज्य सरकारने प्रत्येकी 5 ब्रास वाळू त्यांना उपलब्ध करून न दिल्याने त्यांचे घरकुलाचे स्वप्न राहिले आहे। प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करून लाभार्थींना दिलासा द्यावा अशी मागणी कुमठे येथील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थींनी केली आहे। कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता सरपंच चव्हाण यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। या निवेदनात चव्हाण यांनी नमूद केले आहे की पंचायत समिती कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, मात्र घरकुल उभारणी करताना लाभार्थींना वाळूची फार मोठी अडचण येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक घरकुल लाभार्थीस 5 ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे। त्याप्रमाणे शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे, मात्र कोरेगाव तालुक्यात अद्याप अंमलबजावणी झाली नाही। सातारा जिल्ह्यात कराड तालुका व अन्य तालुक्यांमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लाभार्थींना वाळू उपलब्ध करून दिली आहे। कोरेगाव तालुक्यात मात्र तशी परिस्थिती दिसून येत नाही। एकट्या कुमठे गावामध्ये 54 लाभार्थी असून त्यांना देखील वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुल उभारण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे। कोरेगाव तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने गोरगरीब लाभार्थींना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी अशी विनंती चव्हाण यांनी निवेदनात केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल विभागाचे मंत्री साहेब चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक घरकुलासाठी प्रत्येकी 5 ब्रास वाळू देण्याचे जाहीर केलेले आहे आणि ही 5 ब्रास वाळू प्रत्येक घरकुल धारकाला मिळावी आणि त्यामुळे त्या घरकुल धारकाला लवकरात लवकर घरकुल पूर्ण करण्याचं आणि एक सहकार्याचं शासनाकडून सहकार्य भेटेल। तसेच कोरेगाव तालुक्यामध्ये अजून एकही घरकुलासाठी 5 ब्रास वाळू मिळालेली नाही, तरी पण लवकरात लवकर कोरेगावात प्रांत ऑफिस तसेच तहसीलदार ऑफिस यांच्याकडे मी पत्र व्यवहार केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे, तरी लवकरात लवकर 5 ब्रास वाळू प्रत्येक घरकुलधारकाला द्यावी। आत्तापर्यंत कोरेगाव तालुका पूर्णपणे प्रत्येक योजनेत मागं राहिलेला आहे। आत्ता विचार केला तर सातारा तालुका घेतला, वाई तालुका घेतला, तसेच कराड तालुका घेतला तर प्रत्येक तालुक्यामध्ये वाळू वाटप चालू आहे आणि कोरेगाव तालुक्यातच का वाटप चालू नाही तर प्रांतांनी आणि तहसीलदार साहेबांनी याकडे विशेषतः लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर
आपल्याला कोरेगाववासियांना न्याय मिळावा यासाठी 5 ब्रास वाळू द्यावी अशी एक विनंती करतो। महाराष्ट्र सरकारने जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे घरकुलाला 5 ब्रास वाळू देण्याचा, तो अंमलात आज टाकण्यात आलेला नाही। तरी कोरेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना वाळू मिळावी या संदर्भात आम्ही आत्ताच तहसीलदार प्रांत यांना निवेदन दिले आहे। त्याची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी ही आमची अपेक्षा आहे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी पर्यटकांवर 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी काढले आदेश। सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून विविध पर्यटन स्थळावर पर्यटनासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2025 पर्यंत निर्बंध घालण्यात येत आहेत। या संदर्भात आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी 4:45 वाजता दिले आहेत। सर्वच विभागांना या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामनोली, पंचकुंड धबधबा, सडा वाघापूर, उलटा धबधबा, उरुल घाट, शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझरडे धबधबा, घाटमाता धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी आणि जिल्ह्यातील धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते, त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे। पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता दिनांक 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत। या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र आणि कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असा इशारा पाटील यांनी दिला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा आंबेनळी घाट दररोज रात्री 12 तास राहणार बंद। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला निर्णय। पश्चिम महाराष्ट्राला, विशेष करून पुण्यासारख्या महानगराला कोकणाला जोडणाऱ्या महाबळेश्वर नजीकच्या आंबेनळी घाट अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाबळेश्वर येथील उपअभियंता यांनी हा निर्णय घेतला असून गुरुवारी रात्री उशिरा 9 वाजता त्यांनी तो जाहीर केला आहे। पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता घाटमार्ग वाहतुकीसाठी रात्रीच्या वेळी बंद करण्यात आला आहे। या घाटमार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक रात्रीच्या वेळी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत। त्यामुळे हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रात्रीच्या वेळी बंद राहणार आहे। हा घाटमार्ग कोकणातून पुणे व पंढरपूर येथे जाण्यासाठी सोयीचा आहे। पोलादपूर मार्गे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा जुना रस्ता असल्याने या मार्गावरून दररोज दूध, भाजी, धान्य वाहतूक तसेच औद्योगिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात अहोरात्र वाहतूक होते। दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून हा मार्ग धोकादायक होतो। या आधीही अनेकदा घाटातील रस्ता खचून व वाहून गेल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे। सध्या पावसाळी धोका लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या अवजड मध्यम वाहनांच्या वाहतुकीसाठी आंबेनळी घाट रात्रीच्या सुमारास वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। पावसाळ्यात हवामान खात्याने रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिला नसल्यास काही काळासाठी घाटमार्ग दिवसाच्या सुमारास वाहतुकीसाठी खुला ठेवणे योग्य राहील, म्हणून तुर्तास दिवसा उजेडात वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे। तांदुळवाडी येथे एकावर खुनी हल्ला, माजी सरपंचासह 7 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तू माझ्याकडे बघून शिवीगाळ का करतोस असे विचारणा केल्याचा राग मनात धरून तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथे माजी सरपंच राजेंद्र मतकर यांच्यासह 7 जणांनी शंकर सोपान मतकर यांना बेदम मारहाण करून तुला आता जिवंत सोडत नाही म्हणून ट्रॅक्टरची डंपिंगची लोखंडी पट्टी डोक्यात मारून गंभीर जखमी केले। मारहाणीनंतर शंकर मतकर हे बेशुद्ध अवस्थेत खाली पडले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न
केल्याबद्दल गुरुवारी रात्री 9:15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 17 जून रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील अंगणात शंकर मतकर हे ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडत असताना येथून माजी सरपंच राजेंद्र साहेबराव मतकर हे रस्त्याने काही एक कारण नसताना शिवीगाळ करत चालले होते। शंकर मतकर यांनी "तू माझ्याकडे पाहून का शिवीगाळ करतोयस?" अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून राजेंद्र मतकर, सतीश मतकर, किशोर मतकर, सुहास मतकर, दयानंद जाधव, अभिजित मतकर व विशाल मतकर यांनी एकत्रित येऊन "तुला आता जिवंत सोडत नाही" असे म्हणत ट्रॅक्टरची डंपिंगची लोखंडी पट्टी काढली आणि शंकर मतकर याच्या डोक्यात मारली। ते बेशुद्ध अवस्थेत खाली पडले असताना त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर सर्वजण निघून गेले। कुटुंबातील सदस्यांनी शंकर मतकर यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे। तिथे ते बेशुद्ध अवस्थेत उपचार घेत आहेत। या प्रकरणी पल्लवी शंकर मतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे। परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत।